श्री स्वामी समर्थ. 21 सप्टेंबर या रोजी अशी चर्चा चालू आहे की सूर्यग्रहण भारतात लागणार आहे. आता नुकतंच काही दिवसापूर्वी आपण बघितलं सर्वांनी की चंद्रग्रहण हे येऊन गेलेलं आहे. त्या अगोदर पण एक सूर्यग्रहण लागलेलं होतं, पण ते भारतात नव्हतं. आणि चंद्रग्रहण जेव्हा लागून गेलं ते भारतात दिसणार नव्हतं. त्यामुळे आपल्याला सुतक त्याचे पाळायचे होते. गर्भवती महिलांना पण त्याची काळजी घ्यायची होती. आणि आता 21 सप्टेंबरला सुद्धा सूर्यग्रहण लागणार आहे. वर्षाचं शेवटचं सूर्यग्रहण असणार आहे हे. पण या कालावधीमध्ये असं बऱ्याच जणांच्या मनामध्ये गैरसमज आहे, संभ्रम आहेत किंवा भीती आहे की आता परत हे सूर्यग्रहणाचे वेध किंवा सूतक आपल्याला पाळावं लागणार आहे का, नेमकं काय करायचंय. तर सर्वांनी जाणून घ्या की हे सूर्यग्रहण आपल्या भारतातून दिसणार नाहीये. त्यामुळे आपल्याला याचे सूतक किंवा वेध पाळायची गरज नाही. गर्भवती महिलांनी पण नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये येऊ देऊ नका. सकारात्मक राहा, पूजा अर्चा करा, स्तोत्र मंत्र पठण करा आणि व्यवस्थित तुमचा आहार घ्या. हे वेद आपल्याला किंवा हे भारतातून दिसणार नाही. त्यामुळे आपल्याला याचे सूतक पाळायची आवश्यकता नाहीये. हे न्यूझीलंड सारख्या देशामध्ये दिसणार आहे. तर कुठलीही अशाच नवीन माहिती सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.